नमस्कार मित्रांनो, आज आपण साताऱ्यातून सेंद्रे येथील तुळजाभवानी माता मंदिर येथे आपण आलेलो आहे। आता आपण मंदिर परिसरातून पायी चालत निघालेलो आहे। आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे आणि आहे सुंदर असा परिसर। सातारा सेंद्रे येथील तुळजाभवानी माता मंदिराचा इतिहास थोडक्यात जाणून घ्यायचा म्हटलं तर हे गाव ऐतिहासिक वारसा असलेले असून येथे तुळजाभवानी मातेचे एक प्राचीन मंदिर आहे। महाराष्ट्रातील सर्व तुळजाभवानी मंदिराचे केंद्रस्थान उस्मानाबादचे तुळजापूर असले तरी सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तिची उपशाखा मंदिरे स्थापिलेली आढळतात। त्यात सेंद्रेचे हे मंदिर विशेष मानले जाते। असे सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांना कृपाशक्ती व तलवार तुळजाभवानी मातेकडून प्राप्त झाली होती। त्या काळात भोसले घराण्याच्या कुलदेवतेप्रमाणेच सातारा परिसरातील गावामध्ये तिची मंदिरे उभारली गेली आणि आज आपण या मंदिरामध्ये आलेलो आहोत। अशा या तुळजाभवानी मातेचं दर्शन आपणाला इथे होत आहे आणि असे हे गर्दी भाविकांची दर्शनासाठी अशी फार मोठी लाईन लागलेली आहे, आपण पाहत आहे। आणि हे तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी अतिशय सुंदर असं हे दृश्य आपण पाहत आहे। अप्रतिम अशी ही सुंदर अशी ही तुळजाभवानीची मूर्ती आपल्या समोर आहे आणि एक वेगळाच एक आनंद इथे आल्यानंतर मिळतो। सेंद्रे गावातील मंदिर हे सुमारे 18व्या शतकातील असल्याचे मानले जाते। पेशवे व मराठा सरदारांच्या काळात या मंदिराला जीर्णोद्धार व दुरुस्ती करण्यात आली होती। स्थानिक लोककथेनुसार गावात भीषण दुष्काळ पडला होता, तेव्हा देवीच्या पूजेनंतर पावसाला सुरुवात झाली आणि तेव्हापासून देवीला जागृत स्थान मानले जाते। मंदिर दगडी बांधकामाचे असून सुमारे समोर नंदी व मंडप प्रवेशद्वार आहे। गर्भगृहात तुळजाभवानी मातेची काळ्या दगडातील मूर्ती आहे। ती त्रिशूळ, खड्ग, अभय मुद्रा व सिंहासनासह दर्शविली आहे। नवरात्रोत्सवाच्या काळात येथे भव्य जत्रा भरते। गावकऱ्यासोबतच सातारा शहरातूनही हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात आणि या दर्शनाचा आनंद घेतात। असा हा सुंदर नयनरम्य परिसर आणि तुळजाभवानी माता ही सेंद्रे गावाची ग्रामदैवत मानली जाते। नवरात्र पौर्णिमा तसेच खास करून अष्टमी नवमीला येथे मोठी भक्तांची गर्दी असते। या मंदिराचा संबंध साताऱ्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाशी जोडला गेलेला आहे। चला तर तुम्ही इथं या मंदिराला भेट द्या, प्रत्यक्ष तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्या व त्याचा तुम्ही आनंद घ्या आणि हे निसर्गरम्य असं वातावरण आणि इथे येऊन जो आनंद मिळतो तो प्रत्येकाला तुम्ही मिळवा। धन्यवाद। It's not a game, it's a rich thing.